नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या फ्रंट पेज या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात गोवन वार्ता लाईव्ह आणि खरं तर 10:30च्या ठोक्यावर ही जी आमचं जे रोज फ्रंट पेज चालू होतं आहे ते आज महत्त्वाचं आहे. आणि आज खरं तर फ्रंट पेजच्या आज महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. माझ्याबरोबर आहे माझा सहकारी ज्ञानेश्वर वरक आणि खरं तर सुरुवातीपासूनच आम्ही वेळोवेळी जे आहे ते नवीन घडामोडींचा आढावा घेत आहोत. गोवन वार्ता, गोवन भांगारभुई, त्याच्यानंतर कोकण सात लाईव्ह आणि द गोवन या 4 फोमेंतो मीडियाच्या वृत्तपत्रांचा सगळा आज आम्ही आढावा घेणार आहोत. आणि पहिला जो वृत्तपत्र आहे तो म्हणजे गोवन वार्ता. पहिली आज हेडलाईन, मोठी हेडलाईन, मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळात मान्सून. खरं तर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर गोव्यात मान्सून दाखल होतो, मात्र यंदा केरळात मान्सून दाखल झाला आहे. 8 दिवस उशिरा जो आहे तो गोव्यात मान्सून दाखल होणार आहे. काय सांगशील ज्ञानेश्वर या सगळ्या संदर्भात? जसं पूर्वीपासूनच सर्वांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी मान्सून जरा थोडा काळ लांबवला आहे. जसं आम्ही पाहतो की शाळेला सुरुवात होण्यापूर्वीच म्हणजे मे महिन्याची 15 तारीख झाल्यानंतर राज्यात कधीही मान्सूनला सुरुवात होते, पावसाला सुरुवात होते. त्यानंतर मान्सून अंदमान आणि निकोबार आयलंड आहे तिथून पूर्वी केरळमध्ये दाखल होतो आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील 4 ते 5 दिवसाच्या मागे पुढेचा अंदाज वर्तवला जात असून त्यानंतर गोव्यात पावसाला दाखल होते आणि पावसाला सुरुवात होते. परंतु यंदा शाळाही सुरू झाल्यात आणि मोठी अशी कडाक्याची अशी गरमी वाढलेली आहे आणि पावसाला यावर्षी खूप वेळ लागला जो केरळमध्ये दाखल होण्यासाठी. आणि याचं पहिलं कारण म्हणजे जे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सुरू होतं त्यामुळे हा पाऊस जो आहे तो अंदमान आणि निकोबार आयलंडवरून केरळमध्ये पोहोचण्यासाठी उशीर झाला. आणि केरळमध्ये पाऊस पोहोचण्यासाठी उशीर झाल्या कारणाने गोव्यातही पाऊस यंदाच्या वर्षी उशिरा पोहोचलेला आहे. शाळांना सुरुवात झालेली आहे 5 तारखेपासून आणि गरमी जास्त प्रमाणात असल्याने शाळा पुढे ढकलाव्या अशा वेगवेगळी मागणी केली जात होती. परंतु काल सर्वांची जी प्रतीक्षा होती ती संपुष्टात येणार आहे, कारण काल केरळमध्ये पाऊस दाखल झालेला आहे. पुढील 4 ते 5 दिवसात म्हणजेच जवळपास 10 ते 11 तारखेपर्यंत गोव्यात पाऊस दाखल होणार आहे. आणि एक पावसाचं जे वातावरण म्हणजे जून महिना आला की जे पावसाचं वातावरण आणि सर्वत्र हिरवीगार जे झाडं रुजून येतात त्याने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे चक्रीवादळ जे आहे ते अजूनही बंगालच्या अरबी समुद्रात चक्रीवादळाला सुरुवात आहे. त्यामुळे जरी केरळमध्ये पावसाला दाखल झाला असला आणि गोव्यात जरी पाऊस पुढील 4 ते 5 दिवसात जरी दाखल झाला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस लागणार नाही, कारण हे वादळ जे आहे ते पावसाला अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे पाऊस कुठेतरी जरी लागला तरी तो कमी प्रमाणात या केरळमध्ये असो किंवा महाराष्ट्र आणि गोव्यात या राज्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस लागणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर ज्या राज्यांच्या समुद्र किनारा ज्या राज्यांना जवळ आहे त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वारा जो आहे तो लागण्याची शक्यता आहे. वाऱ्याची स्पीड 40 ते 50 किलोमीटर पर आवर या स्पीडने वारा लागणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही बघतो की अनेक पर्यटन हे गोव्याला भेट देतात आणि जे आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय पर्यटक जे असतात ते समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भेट देतात. आणि समुद्र किनारे जे आहेत गोव्यातील किंवा महाराष्ट्राच्या बाजूला असणारे समुद्र किनारे जे आहेत ते खळवळले आहेत. आणि हे समुद्र किनारे खळवळले असले तरी अजूनही पर्यटक कुठेतरी याची दखल घेत नाहीत, ते अजूनही समुद्र किनाऱ्यावर जात आहेत. त्यामुळे जे पर्यटक समुद्र किनाऱ्याला भेट देतात त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आणि आत्ता हे अरबी समुद्रात बंगालच्या जे चक्रीवादळ सुरू आहे त्याचा फटका या इतरही समुद्र किनाऱ्यावर वेगाने वारा वाहणार आहे आणि याचा फटका बसणार आहे. त्यामुळे जे कोणी समुद्र किनाऱ्याला भेट देतात त्यांनी विशेषतः काळजी घेण्याची गरज आहे. खरं तर मिरग म्हटला की गोव्यात मान्सून दाखल व्हायचा 6 जून 7 जून रोजी गोव्यात मोठ्या प्रमाणात मिरग जो आहे तो साजरा केला जातो. मात्र यंदा मिरग झाला तरीही मान्सून अजून गोव्यात दाखल झाला नाही आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून गोव्यात दाखल होण्याच्या संभावना ज्या आहेत ते व्यक्त केल्या जातात. हवामान खातं, भारतीय हवामान खातं, राज्य हवामान खातं वेळोवेळी या संदर्भातील अपडेट्स जे आहेत ते आम्ही हवामान खात्याकडून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत तुम्ही सगळ्या आमच्या घडामोडींवर लक्ष ठेवत राहा. मात्र तुर्तास सध्या आपण विचार करतोय तो मान्सून सध्या जवळ येऊन ठेपलाय. पुढील 48 तासात कर्नाटकात मान्सून दाखल होणार आहे आणि त्याच्यानंतर गोव्यात दाखल होणार आहे. बिपरजॉय या वादळामुळे खरं तर या मान्सूनला विलंब झालाय. मात्र आता ही चिंता कुठेतरी संपुष्टात आली आहे.
पुढील 48 तासानंतर कधीही पाऊस गोव्यात दाखल होऊ शकतो, त्यामुळे आता चिंतेचं कारण राहिलं नाही. आजही गोव्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसून येतंय. काही ठिकाणी मवाळ असा पाऊसही पडलेला दिसून येतोय. त्यामुळे सध्या आता आपण जर बाहेर पडत असाल तर रेनकोट छत्री घ्यायला विसरू नका आणि बरोबर आपल्या रेनकोट छत्री असू द्या, जेणेकरून कधीही पाऊस येऊ शकतो, कधीही मान्सूनचं आगमन होऊ शकतं. त्यामुळे ती काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी ज्ञानेश्वर की सध्या आज रात्री मोठा आदेश आलाय. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांची बदली झाली आहे. काय सांगशील या सगळ्या प्रकारावर? आता जर बघायचं झालं तर गोव्यातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे. त्यामध्ये मामू हागे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोव्यातील जे सेवा बजावत होते ती मामू हागे ही अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. तर ज्योती कुमारी यांची अंदमान इथे बदली करण्यात आली आहे. जर बघायचं झालं तर मामू हागे या 2017 पासून गोव्यात उत्तर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होतं. त्यानंतर ज्योती कुमारी आहेत त्या 2018 पासून IAS अधिकारीच्या गोव्यात होत्या. त्यापूर्वी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी होत्या. त्यानंतर ESG मध्ये CO पदी त्यांची बदली करण्यात आली होती आणि हे दोन्ही अधिकाऱ्यांची आता गोव्याच्या बाहेर त्यांची बदली करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यात यांच्या जागी संजय गोयल आणि अंकिता मिश्रा हे दिल्लीहून 2 IAS अधिकारी हे गोव्यात त्यांची बदली करण्यात आलेली आहे. आता जर बघायचं झालं तर स्मार्ट सिटीचं काम जे पणजीत सुरू होतं, या स्मार्ट सिटीच्या कामाची मोठी जबाबदारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांच्यावर होती. त्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी ही याही पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी जी कंपनी स्थापना केली होती त्या कंपनीच्या CEO पदाची ही जबाबदारी या मामू हागेंकडेच देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जे स्मार्ट सिटीची कामं होती ती रखडलेली होती कुठेतरी आणि या स्मार्ट सिटीची कामं पुढे ढकलता येत नाही हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जागी संजित रॉड्रिगेज यांची CEO पदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना CEO पदावरून हटविण्यात आलं होतं. एक प्रकारे जर बघायचं झालं होतं तर त्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पूर्णतः अधिकार आले होते की स्मार्ट सिटीची कामं जर वेळोवेळी जर पूर्ण नाही झाली तर CEOना किंवा स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला त्यांनी नोटीस बजावण्याची त्यांना अधिकारही होते. काही दिवस पूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांना 30 एप्रिल पूर्वी कामं पूर्ण करण्याची त्यांनी नोटीस बजावली होती. परंतु झालं होतं असं की नोटीस बजावणारे ही मामू हागे याच CEO पदी होत्या. त्यामुळे त्यांनीच स्वतःला नोटीस बजावली की काय असं एक वातावरण निर्माण झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांची CEO पदावरूनही त्यांना हटवण्यात आल्यानंतर आता त्यांना उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून जे त्यांच्याकडे पद होतं त्याच्यावरूनही त्यांना हटविण्यात आलेलं आहे. त्यांची बदली जी आहे ती दुसऱ्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकंदरीत जो कोणी नवीन अधिकारी या उत्तर गोवा जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे त्याच्यावर स्मार्ट सिटीची कामं पूर्ण करून घेण्यासाठी आणि स्मार्ट सिटीची कामावर कशा पद्धतीने नजर ठेवली जाणार आहे, CEO जे संजित रॉड्रिगेज आहेत त्यांच्यासोबत कसा समन्वय केला पाहिजे आणि ही कामं कशा पद्धतीने हाताळली पाहिजे जेणेकरून आता पावसाला मान्सूनला सुरुवात होणार आहे आणि मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर पणजीत जे बुडती आहे ती येणार नाही. आता याच अनुषंगाने पणजीत बुडती येणार की नाही हे जर बघायचं झालं तर पणजीत बुडती येणार असं अनेक जणांनी सांगितलेलं आहे आणि हे निश्चित झालेलं आहे. आम्ही काही दिवस पूर्वी अनेक लोकांशी बोललो, त्यामध्ये आम्ही संजीव सरदेसाई यांच्याशी बोललो. त्यावेळी आम्हाला असं कळून आलंय की ज्या पद्धतीने पोर्तुगीज काळामध्ये पणजीची सिवेज लाईन ज्या घालण्यात आल्या होत्या किंवा जो सांतिनीज नाला आहे त्या सांतिनीज नाल्यापासून कशा पद्धतीनं पाणी समुद्राला जाऊन मिळायचं आणि ते पाणी आता कशा पद्धतीने त्याला अडथळा निर्माण झालेला आहे आणि ते मुख्य कारण आहे ज्यामुळे पणजीत पूर येतो. आता ह्या सर्व गोष्टी या उत्तर जिल्हाधिकारी जो कोणी असेल त्याला लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुर्तास सध्या मामू हागे जे आहेत त्यांची आज बदली झालेली आहे, त्यामुळे ही एक चांगली खरं तर अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे. आता त्यांच्या जागी संजय गोयल असो, अंकिता मिश्रा असो किंवा IPS अक्षय कौशल्य असो हे सगळे येणार आहेत. त्यामुळे कशा तऱ्हेनं या सगळ्यांकडे जबाबदारी कोणती दिली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतं आहे. मात्र दुसरी जी आता घडामोड जी आहे किंवा गोवन भांगारभुई असो, कोकण सात असो किंवा सगळ्याच गोव्यातील वृत्तपत्रांनी आपल्या फ्रंट पेजवर त्या ज्या बातमीला स्थान दिलं आहे ती बातमी म्हणजे लवीनमध्ये राहिलेल्या तरुणीचा
करवतीनं तुकडे करून खरं तर जे शव आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ही बातमी आता घडली आहे ती म्हणजे मुंबईत. आता मुंबईत मनोज साने नावाच्या एका इसमाने जो 55 वर्षाचा होता, त्याने 32 वर्षाच्या एका सरस्वती वैद्य या तरुणीची खरं तर खून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र त्याने काल ज्यावेळी बोलताना सांगितलंय की तिने 3 जून रोजी आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्याचा आळ माझ्यावर येऊ नये म्हणून त्या सगळ्या जे मृतदेह आहेत तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. आता ते नेमके तुकडे केलेत कसे ते पाहायचं असेल तर त्याने त्या मृतदेहाचे तुकडे केलेत. ते नष्ट करण्यासाठी त्याने कुकरमध्ये शिजवलेत आणि ते शिजवलेले मांस जे आहे ते कुत्र्यांना खाऊ घातलेत. इतकी निंदनीय जी परिस्थिती किंवा जो प्रकार जो आहे तो इथे घडलेला आहे, क्रूर प्रकार घडलेला आहे. काय सांगशील ज्ञानेश्वर या सगळ्यावर? जर पाहायचं झालं तर अशाच प्रकारचा काही महिनेपूर्वी एक श्रद्धा हत्याकांड हे झालेलं होतं आणि त्या श्रद्धा हत्याकांडचे अनेक वृत्त ही इतर टीव्ही माध्यमांवर असोत किंवा पेपरवर असोत अनेक दर दिवशी झळकत होती, फ्रंट पेजवर येत होती आणि यामधून एक नवीन ट्विस्ट जो आहे तो उघड होत होता. म्हणजे कशा प्रकारे त्याची हत्या करण्यात आली होती, कशा प्रकारे तिच्या देहाचे तुकडे करण्यात आले होते, त्यानंतर त्या देहांचे केलेले तुकड्यांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत होती, हा सर्व प्रकार जो आहे तो उघडकीस आला होता. आणि आता त्याच धर्तीनं आणि त्याच पद्धतीनं आणखीन राज्यात आणि देशांमध्ये तशाच पद्धतीचे हत्याकांड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही एक जर लक्षात घ्यायची झाली तर एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे, कारण ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशाच पद्धतीनं आता या वृत्तातून अनेकांना माहिती मिळत आहे की कशा पद्धतीनं हत्या केली जाऊ शकते, कशा पद्धतीनं पुरावे नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्याच धर्तीवर आता जर पुन्हा त्याच पद्धतीने जर अशी हत्याकांड होऊ लागली तर देशासाठी आणि राज्यांसाठी ही एक दुर्दैवी अशी गोष्ट ठरणारी आहे. त्यामुळे ज्या काही पद्धतीने आता जे हत्याकांड सुरू आहे आणि कालही मुख्यमंत्र्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की गोवा राज्यात जे गुन्हे घडतात ते परप्रांतीयांचा त्यात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. आम्हाला माहीत आहे की 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि 2 राज्यांची नावंही घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीची टीका त्या राज्यांकडून झाली की मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की आपण अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं आणि कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. परंतु दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं ते सत्य होतं. कारण ज्या पद्धतीनं आम्ही गेले काही वर्षांपासून आम्ही जर आकडेवारी पाहिली तर या राज्यांमध्ये आणि परप्रांतीयांचा राज्यातील गुन्हेगारींमध्ये मोठा सहभाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करून नंतर आपल्याला कुणालाही दुखवायचं नव्हतं. अशा पद्धतीचं जरी वक्तव्य मुख्यमंत्र्यांना जरी करावं लागलं तरी जे 1 मे रोजी वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं ते सत्य होतं, हे आकडेवारीवरून स्पष्ट होतं. आणि मुख्यमंत्र्यांनी आता काल मारदोळ येथे पोलीस स्थानकाचा उद्घाटनावेळी पुन्हा हे वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही राज्याचं नाव घेतलेलं नाही, कारण मुख्यमंत्र्यांना समजलं आहे की जर राज्याचं नाव घेतलं तर अशाच पद्धतीनं ज्यावेळी 1 मे रोजी वक्तव्य केलं होतं आणि ज्या राज्यातून जे काही पडसाद उमटले होते तसेच पुन्हा उमटतील आणि आपल्याला पुन्हा त्यांची माफी मागावी लागेल. त्याच्या परस कुणाचं नाव न घेतलेलं बरं. परंतु जे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आहे ते सत्य आहे आणि या अशा ज्या गुन्हेगारींमध्ये वाढ होते ती लक्षात घेऊन यावर कठोर कारवाई ही झाली पाहिजे आणि ही गुन्हेगारी कशा पद्धतीने कमी केली जाईल याच्यावर जास्त भर दिली पाहिजे. खरं तर ज्ञानेश्वर मी सलग तुला दुसऱ्या बातमीकडे नेऊन घेतोय आणि ती बातमी म्हणजे गोवन वार्ता लाईव्हच्या दुसऱ्या पानावर मारलेली IITच्या विद्यार्थ्याची मारहाण. हे जे प्रकरण आहे ते खरंच सेन्सिटिव्ह आहे, कारण गुन्हेगारी वाढते आहे, त्यात अशा तऱ्हेचे प्रकार जे आहेत ते गोव्यात घडत आहेत. काय सांगशील हा सगळा प्रकार? आता हा जो प्रकार आहे त्याच्यावर नजर जर टाकताना असं सांगायचं झालं तर या जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये IITच्या कॅम्पसमध्ये रात्रीच्या वेळी अनेक जण येऊन बसतात आणि दारू पितात, तिकडे मौज मजा करतात, मस्ती करतात. मग त्या कॅम्पसचा जो काही भाग आहे त्यांना कॅम्पसच्या काही वस्तू असतात त्यांची तोडफोड करतात. अशा पद्धतीच्या गोष्टी या अनेक दिवस तिकडे गेले काही दिवस सुरू आहेत. परंतु अजून मोठी गोष्ट तिकडे घडलेली नव्हती आणि कोणाच्या हाणामारी या त्यांच्यामध्ये होत होत्या, परंतु या घटना पोलिसांपर्यंत पोचत नव्हत्या. परंतु एक परवा जी घटना घडली की
त्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्यानंतर ही घटना पोलिसांकडे पोचली आणि आता पोलीस यांचा तपास करत आहेत. मला वाटतं पोलिसांनी याची सखोलपणे तपास करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी पोलीस सखोलपणे याचा तपास करतील त्यावेळी अनेक जे इंटरलिंक आहेत ते पोलिसांना सापडणार आहेत आणि याच्याच वरून जी काही गुन्हेगारी या IIT कॅम्पसमध्ये जी वाढत आहे आणि कशा पद्धतीनं या IIT कॅम्पसचा दुरुपयोग हा या युवकांकडून केला जातोय आणि रात्रीच्या वेळी कशा पद्धतीनं तिकडे ड्रग्स असो किंवा इतर ज्या गोष्टी काही चालतात त्यांच्यावर आळा आणण्यासाठी पोलिसांना आता जबाबदारीनं काम करावं लागणार आहे. याच्या मुळात जाऊन याचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. आता या प्रकरणात नवीन जो उघड आलाय तो खंडणी मागितली होती त्या विद्यार्थ्यांनी, खंडणी न दिल्यामुळे वाद झाले आणि त्या वादांवरून हे प्रकरण डोक्यात बियरची बाटली फोडेपर्यंत पोचलं आणि त्यानंतर हे पोलिसांपर्यंत पोचलेलं आहे प्रकरण. आता याची योग्यरित्या चौकशी करून ज्या काही इंटरलिंक असतील आणि या गुन्हेगारी कशा पद्धतीने तिथे वाढत आहेत याच्यावर वेळेत आळा घालून ही प्रकरणं तिथेच संपवावी पोलिसांना लागणार आहे. खरंच हे एक महत्त्वाचं जी आहे ती घडामोड घडलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर मी तुला सांगू इच्छितो ज्ञानेश्वर की ज्यावेळी सोनार प्रकरण जे आहे ते सध्या गोव्यात गाजते आणि अनुप नागवेकरांना आता जामीन जो आहे तो मंजूर झाला आहे. त्यामुळे गोवेकरांसाठी गोव्यातील सोनारांसाठी एक चांगली गोष्ट जी आहे ती घडलेली आहे. करवीर पोलिसांनी त्यांना अटक केली होती, त्याच्यानंतर कोल्हापूर न्यायालयात हा सगळा निवाडा चालू होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांना कुठेतरी जो आहे तो तिथे रिलीफ मिळालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कुस्तीपटूचे आंदोलन मागे काही दिवसांपासून चालू होतं. ब्रिजभूषण यांच्यावर पोस्को कायदा लागू करण्यात आला होता आणि तो आता रद्द होणार असल्याच्याच ज्या वृत्त आहेत ते समोर येत आहेत. काय सांगशील ज्ञानेश्वर? जसं आम्ही पाहिलंय की गेले अनेक दिवस जंतर मंतर इथे कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे. त्यानंतर ज्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या नवीन संसद भवनाचा उद्घाटना दिवशी पोलिसांमध्ये आणि या कुस्तीपटूंमध्ये धरपकड झाली होती. या कुस्तीपटूंची एक मागणी होती की ब्रिजभूषण जे आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा, त्यांना अटक करण्यात यावी, कारण त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते की त्यांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. अनेक कुस्तीपटूंवर त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता एक अशी गोष्ट होती की त्यांच्यावर एक आरोप करण्यात आला होता की अल्पवयीन एका कुस्तीपटूवर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेत, त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणून एक आरोप होता. परंतु आता पुन्हा त्याच जो कोण कुस्तीपटू होता अल्पवयीन कुस्तीपटू त्यांनी जबाब दिल्यानंतर आता जबाब जे आहे ती बदलण्यात आलेली आहे. आता पूर्वी जबाब दिली होती ती म्हणजे अशी होती की झारखंड रांची येथील झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ कुस्तीपटूंच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर ते सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांना ब्रिजभूषण यांनी त्या मुलीला जबरदस्तीने जवळ ओढले, त्यानंतर तिला मिठीत घेऊन घट्ट पकडले. अशा प्रकारचा जो पूर्वीचा जो जबाब होता तो देण्यात आला होता. त्यानंतर आता नवीन जबाब जो दुसरा देण्यात आलेला आहे, या जबाबावरून असं स्पष्ट होत आहे की जो पूर्वी जबाब दिलेला होता तो जबाब आणि आता दिलेल्या जबाबामध्ये दोन्हीमध्ये समन्वय होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत जे काही आरोप करण्यात आलेले होते तर रद्द होण्याची एक संभावना व्यक्त केली जाते. आता नवीन दिलेला जबाब आहे तो असा की 2022 मे महिन्यात आशियातील चॅम्पियनशिपच्या ट्रायल्स वेळी ब्रिजभूषण यांच्या निदर्शनानुसार अल्पवयीन पैलवानांनी भेदभाव करण्यात आला. त्यानंतर या ट्रॉलमध्ये आणखीन एक गोष्ट झाली की ट्रॉलरमध्ये कुस्तीपटूंना राज्यातून रेफरी आणि मॅट चेअरमॅन, आता ज्या राज्यातून कुस्तीपटू असतो त्याच राज्यातील रेफरी किंवा मॅट चेअरमन जो असतो तो त्याच राज्यातला असता कामा नये. परंतु दिल्लीत पैलवानांची जिथे कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये जो कुस्तीपट्टू होता तो आणि रेफरी आणि चेअरमॅन हे तिघेही दिल्लीचेच होते, म्हणजे ते एकाच राज्यातले होते. आता असं आहे की ज्या राज्यातला कुस्तीपट्टू आहे त्या राज्यातला रेफरी किंवा चेअरमॅन जो आहे तो त्या राज्यातला असता कामा नये असं आहे. परंतु जे हे चॅम्पियनशिप गेम झाली त्यामध्ये दिल्ली या राज्यातील कुस्तीपट्टू ही त्याच राज्यातील होता आणि चेअरमॅन आणि रेफरी हे तिघेही जण एकाच राज्यातले होते. त्यामुळे अशा पद्धतीनं जबाब बदलल्यानंतर आता
ब्रिजभूषण यांच्यावर जो आरोप करण्यात आला होता त्यात तथ्य नाही असं सांगण्यात येत आहे आणि तथ्य नसल्यामुळे त्यांना अटक होऊ शकत नाही. परंतु एक कुस्तीपट्टूंचं जे आंदोलन गेले काही दिवसांपासून आहे त्यांना न्याय जो आहे तो मिळवून देणं हे सरकारचं काम आहे. कारण ते कसं आंदोलन ते करतायत आणि त्यांनी देशासाठी बरी कामगिरी केलेली आहे. त्यांनी अनेक मेडल जे आहेत ते देशाला मिळवून दिलेले आहेत. आता मेडल्स मिळवून देणं आणि आंदोलन करणं हे जरी दोन्ही वेगळ्या बाजू असल्या तरी ते कशा पद्धतीने त्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यात काय तथ्य आहे काय, त्यात काय तथ्य नाही का, या सर्व गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करून जर त्यात काही तथ्य असेल तर आरोप होत असलेल्या ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे ब्रिजभूषण जे आहेत ते भाजपचे खासदार आहेत, त्यामुळे राजकीय दबाव हा कुठेही असता कामा नये आणि राजकीय दबावातून ही जी काही चौकशी आहे ती होता कामा नये. तर ती जे काही सत्य आहे ते उघड होऊन कुस्तीपट्टूंना न्याय हा मिळवून दिलाच पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चॅट जी टी पीला भारतीय जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. अशा तऱ्हेचे काल जे मोठी घडामोड जी आहे ती घडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अल्टमॅन यांनी ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी हे सगळा प्रकार उघडकीस आला. काय सांगशील चॅट जी टी पीचा सगळा प्रकार काय चाललो आहे? आता चॅट जीपीटी-बद्दल जर बोलायचं झालं तर अनेक जणांना आता जे काही इझी अवेलेबल जे काही असेल त्याचा वापर करणं हे प्रत्येक जण तोच मार्ग प्रत्येक जण निवडणार आहे. आणि त्याच पद्धतीने आता चॅट जीपीटी जी आहे ती अत्यंत अशी इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे जे काही आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मागितल्यानंतर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन चॅट जीपीटी कडून मिळणार आहे. त्यामुळे जर कोणाला कविता लिहायची असेल तर त्या देखील लिहून मिळतात. निबंध असो किंवा काही असो, सांगितलं की आता अशी गोष्ट आहे की जर कोणी विचारलं तर नवऱ्याला काय गिफ्ट देणार तर ते देखील चॅट जीपीटी सांगतो. नंतर कोणाचं रिलेशनशिपमध्ये असणार, बॉयफ्रेंडला असो किंवा गर्लफ्रेंडला काय गिफ्ट देणार तर तेही चॅट जीपीटी आता सांगणार आहे. त्यामुळे चॅट जीपीटीचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत आहे आणि भारतात चॅट जीपीटीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आता हे चॅट जीपीटीची कशा पद्धतीने आपण त्याचा वापर करतो त्यामध्ये आता यापूर्वी आम्ही गुगलचा वापर करत होतो, कारण गुगल आम्हाला इन्फॉर्मेशन देत होतं. परंतु गुगलमधून इन्फॉर्मेशन सेग्रिगेट करण्यासाठी ती प्रत्येकाला ज्याला काही इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी ती, परंतु चॅट जीपीटी ते स्पेसिफिक, म्हणजे जे तू काही मागतोस त्याच पद्धतीचं इन्फॉर्मेशन, तेवढंच स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, शॉर्ट आणि स्वीट इन्फॉर्मेशन जे आहे ते, म्हणजे तुमची काही गरज आहे त्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन चॅट जीपीटीने तुम्हाला पुरवलं असतं. त्यामुळे चॅट जीपीटीला मोठ्या प्रमाणात पसंती ही राज्यात आता मिळत आहे, देशातही मिळत आहे आणि जगातही या चॅट जीपीटी आता येणाऱ्या काळात चॅट जीपीटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे हे निश्चित झालेलं आहे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे AI जो सब्जेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय जो आहे तो अभ्यासक्रमात लागू करण्यात आला आहे. 9वीच्या अभ्यासक्रमात हा जो सब्जेक्ट आहे तो लागू करण्यात आला आहे. काय सांगशील कशा तऱ्हेनं या सगळ्याकडे लोक बघतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात आज उपयोग होतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी नवीन योजना आहे ती राबवण्यात आली आहे, तर कशा तऱ्हेनं हे सगळं चालतं? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सब्जेक्टचा इयत्ता 9वी पासून सर्व विद्यार्थ्यांना समावेश केला जाणार आहे. ही बातमी आज छापून आलेली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन सब्जेक्ट जो आहे तो 9वी पासून पुढील विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? आता जर आम्ही बघायचं झालं तर राज्यात मोठ्या प्रमाणात जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि ते टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करावा हे विद्यार्थ्यांना जर शाळेतूनच जर आता शिकवायला सुरुवात केली तर राज्यात मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तो वापर होऊ शकतो आणि याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होणार आहे आणि राज्यालाही होणार आहे आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशाला याचा फायदा होणार आहे. कारण आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आता दर दिवशी वाढत चाललेली आहे की ती टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा हे आपण समजून घेण्यासाठी आता वेगवेगळे कोर्सेस आपल्याला करावे लागत आहेत. पण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट जर 9वीतच आता त्याचा इंट्रोड्यूस करण्यात आला आहे, 9वीच्या विद्यार्थ्यांना जर तो शिकवण्यात येणार आहे तर आता शाळेतच वेगळे काही जे कोर्सेस असतील ते करण्याची गरज पडणार नाही.
शाळेतूनच सर्व विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, कुठची टेक्नॉलॉजी कशी वापरून घेतली पाहिजे, त्या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर झाला पाहिजे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आउटपुट कशा पद्धतीने दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी जर आता शाळेतूनच जर शिकवायला सुरुवात झाल्या तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्येही मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण जे आज आपण बघतो की अनेक जण शिक्षण घेतात वेगळे आणि काम करतात त्याचा आणि घेतलेल्या शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. परंतु जर आता टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे टेक्नॉलॉजी आता मोठ्या प्रमाणात वाढणारच आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही दैनंदिन जीवनामध्ये करणार आहोत. त्यामुळे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे आणि याचा जर अभ्यास आणि हे जर विद्यार्थ्यांनी समजून घेतलं तर पुढे जाऊन त्यांना फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगाराचीही जॉब्सही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत आणि त्यांना आपण एम्प्लॉयड होण्याची, रोजगार मिळवण्याची त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आणखीनही वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे आणि ते विद्यार्थी तेवढे चांगले टेक्नॉलॉजीमध्ये हुशारही बनणार आहे. मी जातोय थेट कोकण 7 या आमच्या दैनिकमध्ये. कोकण 7 तो आपल्याला माहीत आहे मागील काही दिवसांपूर्वी ज्यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 350वे वर्ष साजरा करत होतो त्यावेळी औरंगजेब आणि टिपू सुलतानाच्या जे फलक होते सोशल मीडियावर दाखवण्यात आलेत. त्याच्यानंतर ती फलकबाजी करण्यात आली आणि याच्यावर शिवप्रेमी जे आहे ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. कोल्हापुरात दंगल झाली, तिथे दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला. त्याच्यानंतर कोल्हापुरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सिस्टम जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 400 जणांवर गुन्हे नोंद करून 36 जणांना अटक करण्यात आली आहे. तर ही सगळी हिंसा कशा वातावरणानं बघतेस? कारण हा सगळा प्रकार चालणं म्हणजे एक धार्मिक कृत्य, एक शांततेचा कुठेतरी भंग करण्यासारखं आहे. काय सांगशील? आता जर आम्ही बघायचं झालं तर गेले काही दिवसांपासून देशात हा धर्मांमध्ये वाद पेटवण्याचं जे कृत्य आहे त्याला कुठेतरी सुरुवात झालेली आम्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघतो. कारण एका धर्माचे दुसऱ्या धर्मावर टीका करायची, दुसऱ्या धर्माच्या संबंधित देवदैवतांवर टीका करायची. आता हिंदू धर्म जो आहे तो मोठ्या प्रमाणात शिवाजी राजांना मानतो, शिवाजी राजांचा पायावर पाय ठेवून चालण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यांचे विचार आत्मसात करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याच 350 वर्षाचा जो राज्य शिवाभिषेक झाला त्याच दिवशी टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे सोशल मीडियावर पोस्टर टाकण्यात आले होते आणि याच पोस्टर सोशल मीडियावर टाकण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दंगल जो आहे तो झाला. आता जर बघायचं झालं तर त्यांनी त्याच दिवशी ते पोस्टर का टाकलेत आणि ते पोस्टर टाकण्यामागे त्यांचा हेतू काय होता, हे काय कोणी समजून घेतलंय का, घेतलं नाही आहे का, आणि जर समजून घेतलंय तर का त्यांनी टाकला. आणि अशा प्रकारची दंगल करून एका धर्मांमध्ये फूट पाडण्याची आता कशासाठी ही सुरुवात आहे आणि नेमकं हे धर्मांमध्ये फूट पाडून ते काय साध्य करायचा त्यांचा विचार आहे, त्यांना काय साध्य करायचं आहे हा देखील प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीची धर्मांमध्ये फूट पाडून आणि अशा पद्धतीची दंगल करून इतरांना त्रास करणं किंवा एका राज्यात किंवा एखाद्या सिटीमध्ये अशा प्रकारची दंगल केल्यानंतर 144 कलम लागू होणं किंवा नेट बंद करणं, जमावबंदी बंद करणं हे राज्यातील रहिवाशांना किंवा इतर जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक असं आहे. त्यामुळे ही दंगल जी आहे ती आटोक्यात आणणे गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची दंगल आणि धर्मांमध्ये फूट अशी पाडण्याची जी सुरुवात आहे ती कुठेतरी देशात कमी झाली पाहिजे. कारण भारत हा सर्व धर्म एकत्र असा मानला जातो आणि आम्ही सर्व धर्माचे लोक जे आहेत ते एकत्रितरित्या त्यांची वागणूक आणि इतर ज्या गोष्टी आहेत सर्व म्हणजे आम्ही एका धर्माचे जरी असलो तरी ते दुसऱ्या धर्माच्या देवाला पाया पडणे किंवा तर काही जरी असा उत्सव असला तर त्याला हजेरी लावणे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतातच घडतात आणि त्यामुळे हे राखून राहणं तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचंही ठरणार आहे. आम्ही वेळ फार कमी झाला आहे आणि आमच्याकडे आता आम्ही समारोपाकडे पोहोचतोय. खरं तर अनेक घडामोडी होत्या ज्या तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवल्यात आणि अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू. तुम्ही पाहत राहा गोवन वार्तालाय. तोपर्यंत आमचं
जे फेसबुक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, आमची पेज सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट अशी की आमचं प्रुडंट ॲप आहे, त्या ॲपवर आमचे 4ही फोमेंतो याचे 4ही न्यूजपेपर आणि 3ही महा चॅनल्स जे आहे ते त्यावर उपलब्ध होणार आहे. प्रुडंट असो, गोवन वार्ता लाईव्ह असो, कोकणसाद लाईव्ह असो, कोकणसाद पेपर असो, त्याच्यानंतर गोवन वार्ता पेपर असो, भांगारभुई पेपर असो किंवा द गोवन पेपर असो, हे 4ही वृत्तपेपर आणि 3ही महा चॅनल्स ते एका ॲपवर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या ज्या ब्रेकिंग्स ज्या आहेत त्या आम्ही वेळोवेळी तिथे अपलोड करत राहू. यूट्यूबवर, फेसबुकवर आमच्या ब्रेकिंग्स पडत राहतील. त्या ब्रेकिंग्सवर नजर ठेवत राहा आणि गोवन पाहत राहा, गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.